नमस्कार, मी डावकर आदिती आणि तुम्ही पाहतात ट्रूथ एक्स न्यूज। गेल्या 2 दिवसापासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकाच विषयाची चर्चा आहे, महिला आरक्षण विधेयक। पण जरा थांबा, तुम्ही म्हणाल महिला आरक्षण तर 2023 मध्येच मंजूर झालं, मग काल संसदेत नेमकं काय पार पडलं? सत्ताधारी म्हणतायत विरोधकांनी महिलांचा हक्क हिरावला, तर विरोधक म्हणतायत आम्ही महिलांचा नाही तर भाजप देशाचा राजकीय नकाशा बदलण्याचा डाव उधळून लावला। सप्टेंबर 2023 मध्ये पास झालेलं विधेयक आणि 17 एप्रिल 2026 ला संसदेत फेटाळलं गेलेलं विधेयक, यात नक्की काय फरक? दक्षिणेकडची राज्य पेटून उठली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या पक्षाची बाजू न घेता पुराव्यासह पॉलिटिक्सचा उलगडा करणार आहोत। सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया, नारी शक्ती वंदना अधिनियम म्हणजे महिला आरक्षण विधेयक सप्टेंबर 2023 मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालं होतं, ज्यानुसार लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिला आरक्षण 33% मिळणार आहे। इतकंच नाही तर 16 एप्रिल 2026 ला सरकारने याचं अधिकृत राजपत्र म्हणजेच गॅजेट सुद्धा प्रसिद्ध केलं। मग प्रश्न पडतो, जर कायदा आधीच बनलाय तर काल 17 एप्रिल संसदेत नेमकं कोणतं विधेयक मांडलं गेलं आणि गोंधळ का झाला? काल संसदेत सरकार 3 पुरवणी विधेयक सप्लिमेंटरी बिल्स घेऊन आलं होतं। समजून घ्या की महिला आरक्षण लागू करण्यासाठी सरकारने आधीच 2 अटी घातल्या होत्या। एक अट म्हणजे देशात नवीन जनगणना होणे, दुसरी अट म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन करणे। सरकारने कालच्या 3 विधेयकात असा प्रस्ताव मांडला की 2026च्या जनगणनेनंतर लोकसभेच्या जागांची संख्या सध्याच्या 543 वरून थेट 800च्या पार नेली जाईल। सरकारने सांगितलं की महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी जागा वाढवणं तांत्रिकदृष्ट्या गरजेचं आहे। पण वादाची खरी ठिणगी ह्याच मुद्द्यावरून पडली। आता विरोधकांनी हे विधेयक का मांडलं? त्याचं कारण आहे डिलिमिटेशनच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायाची भीती। विरोधकांचा तर्क असा आहे की केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक सारख्या दक्षिण भारतीय राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात चांगलं काम केलंय, त्यामुळे त्यांची लोकसंख्या स्थिर आहे। या उलट उत्तर भारतात विशेषतः यूपी आणि बिहारमध्ये लोकसंख्या प्रचंड वाढली आहे। लोकसंख्येच्या नवीन आधारावर जागा वाढल्या तर उत्तर भारताच्या जागा प्रचंड वाढतील आणि दक्षिण भारताचं राजकीय महत्व पूर्णपणे कमी होईल। इंडिया आघाडीचा आरोप आहे की महिला आरक्षणाच्या नावाखाली सरकारला केवळ उत्तर भारतात आपल्या हक्काच्या जागा वाढवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून भविष्यात ज्यांना कोणाच्याही पाठिंब्याशिवाय दिल्लीत सत्ता राखता येईल। विधेयक बहुमत अभावी पडल्यानंतर सत्ताधारी नेत्यांनी लगेच सोशल मीडियावर नरेटिव्ह सेट केला की इंडिया आघाडी महिला विरोधी आहे। पण विरोधकांनी पुराव्यानिशी उत्तर दिलंय। त्याचं म्हणणं आहे की आम्ही 33% महिला आरक्षणाच्या विरोधात नाही, तर आरक्षणासोबत तुम्ही जे लोकसंख्येचं राजकारण घुसवताय त्याला आमचा विरोध आहे। काल संसदेत जेव्हा मतदान झालं तेव्हा विरोधकांनी जागांच्या पुनर्रचनेचा विशिष्ट कलमावर आक्षेप घेतला, पण सरकारने ते विधेयक एकात्मिक म्हणजेच एक कलम फेटाळला की संपूर्ण विधेयकच बाद होणार। यामुळेच हे विधेयक काल संसदेत बारगळलं। तर सत्य काय आहे? सत्य आहे की महिला आरक्षण कायदा आधीच कागदावर अस्तित्वात आहे। काल जे विधेयक पडलं ते महिला आरक्षण कसं लागू करायचं याच्या पद्धतीवर होतं। इथं सरकारही तांत्रिकदृष्ट्या बरोबर असू शकतं, कारण जागा वाढल्याशिवाय सध्याच्या 543 जागांमध्ये महिलांना 33% वाटा देणं सध्या कठीण दिसतंय। पण विरोधकांची भूमिका लोकशाहीच्या दृष्टीने महत्वाची आहे, कारण लोकसंख्या नियंत्रणात करणाऱ्या राज्यावर अन्याय होणं हे संघराज्य घातक आहे। थोडक्यात सांगायचं तर महिला आरक्षण हा आता केवळ महिलांच्या हक्काचा विषय राहिलेला नाही, तो आहे उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असा एक मोठा राजकीय लढा बनला आहे। तुम्हाला काय वाटतं? महिला आरक्षण 2024च्या लोकसंख्येनुसार लगेच लागू व्हायला हवं होतं की 2026च्या जनगणनेची अट योग्य आहे? तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद।